चला, गुड आफ्टरनून टू ऑल. सर्वांना स्क्रीन आणि आवाज क्लिअर आहे? एकदा बोला, फास्ट बोला जरा. तुम्हाला स्क्रीन आणि आवाज एकदम व्यवस्थित क्लिअर येतोय का? बोला. आज काय रे? हां, शुक्रवार म्हणा, योगा दिवस आहे. बरोबर. 21 तारीख योगा डे. ठीक आहे, 2 मिनटं बोलू योगा डेवर आणि नंतर मग स्टार्ट करू सेशनला. योगा डेवरती क्वेश्चन काय काय येऊ शकतो किंवा लाईफमध्ये किती इम्पॉर्टंट आहे, पहिले त्याची थीम. थीम काय आहे वर्षीची? थीम आहे योगा फॉर सेल्फ अँड सोसायटी. ही थीम आहे या वर्षीची. थीमवरती क्वेश्चन येतो. आणखीन की ग्लोबल ॲक्शन प्लॅन आहे, हा कोणाचा असतो? ही खूप मोठी गोष्ट आहे. ग्लोबल ॲक्शन प्लॅन असतो WHO चा, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचा. ठीक आहे ना. WHO चा प्लॅन असतो ग्लोबल ॲक्शन प्लॅन. त्याच्यामध्ये योगाला सबमिट केलं आहे 2018 ते 2030 पर्यंतसाठी. ही खूप मोठी योगा भारताने दिलं जगाला. तर मग WHO नी 2018 ते 2030 पर्यंत ग्लोबल ॲक्शन प्लॅनमध्ये WHO नी हे केलं आहे. तर याच्यावरती क्वेश्चन बनू शकतो. हे तर झालं एक्झाम ओरिएंटेड एवढ्या गोष्टी. काय काय सांगितलं रे? तर पहिली गोष्ट तर योगा डेचं काय म्हणलं मी तुम्हाला. पहिले ते 21 तारखेला त्याची थीम विचारली आधी, योगा फॉर सेल्फ अँड सोसायटी. हे झालं पहिला. दुसरं, WHO नी ग्लोबल ॲक्शन प्लॅनमध्ये कधीपर्यंत कधीपर्यंत सबमिट केलं, 2018 ते 2030 पर्यंत त्याला हे केलं आहे. ठीक आहे, एवढ्या गोष्टींवरती क्वेश्चन येऊ शकतो. आता या जरा थोडंसं, जर तुम्ही दररोज 5-10 मिनटं जरी, ते तुम्हाला माहीत असेल ना, अनुलोम विलोम, कपालभाती, हां, हे 5-10 मिनटं तरी केलं पाहिजे. यांनी पूर्ण दिवसभर एनर्जेटिक फील कराल. ठीक आहे, माहिती आहे का? जबरदस्त. करत असेल तर लय चांगली गोष्ट आहे. तुम्ही जर बघितलं असेल, तुम्ही जर समजा कुठली पण एक्सरसाइज करताय, सपोज असं म्हणू आपण की समजा मी जिम करतो, तर जिममध्ये आपण जे म्हणतो ना, काय म्हणतो आपल्या, फुफ्फुस, बायसेप नाही. हां, लंग्स. हां, लंग्स जे आहेत ना, ते ऑपरेट होतात जिममध्ये समजा 40 ते 50%. ठीक आहे, लंग्स पूर्णपणे 40 ते 50% लंग्सचा उपयोग होतो जिम जर केलं तर. जर तुम्ही सायकलिंग करताय, जर तुम्ही रनिंग करताय, ऑन ॲन ॲव्हरेज याच्यामध्ये यूज होतो 60 ते 70%. ठीक आहे ना. पण तुम्ही इनहेल एक्झेल केलं, ठीक आहे ना, श्वास घेणे श्वास सोडले, ते 30 सेकंदासाठी एकदम पहिले 10 एकदम स्लो, नंतर 10 मिडियम स्पीडनी, आणि नंतरचे 10 एकदम भारी स्पीडनी, तर त्याच्यामध्ये लंग्स जे यूज होता ते 100% यूज होता. तर मग ती एक्सरसाइज खूप भारी गोष्ट असते. तर केलं पाहिजे एक्सरसाइज. एक्सरसाइज केल्याने तुम्ही खूप हेल्दी राहाल. ठीक आहे, तर ह्या गोष्टी ॲड करा दररोजच्या याच्यामध्ये. आजपासून ॲड केलं तर बाहेर राहीन. ठीक आहे, चला येऊन जाता टॉपिकवरती. सगळ्यांना आवाज स्क्रीन क्लिअर आहे का? बोला रे पटकन. अरे, याने बॅच सगळ्या सोडल्या नाही का आज? इथपर्यंत गोष्टी क्लिअर आहेत? चला, घ्या मग लास्टचा क्वेश्चन कुठपर्यंत आलो तो? 15वा चालू होतं. 15वा क्वेश्चन झाला होता ना काल? हा, नाही का? चला मारा ट्राय. 15 क्वेश्चन पासून पुढे जाऊ.
ऑप्शन का चुकीची वाटतंय का? बरं बघतो. येऊ शकते ना मग. 48-36 आहे ना? हो बरोबर आहे. क्वेश्चन बरोबर आहे. बरोबर आहे. चला सोडून बघू. ABC जे काही आहे ते पूर्ण काम किती दिवसात करतात रे? हे पूर्ण काम 8 दिवसात करता. नीट लक्ष द्या आता. ABC जे काही आहे ते मिळून एक काम 8 दिवसात पूर्ण करता. जर ए हा बीच्या 50% अधिक कार्यक्षम आहे, कोण कोणापेक्षा जास्त कार्यक्षम आहे? ए बी पेक्षा 50%. 50% म्हणजे 1/2. म्हणजे हा 2 असेल तर ए 3 असणार. भेटले हे? ठीक आहे. 50% अधिक कार्यक्षम आहे. 50% अधिक कार्यक्षम आहे म्हणजे 50% म्हणजे 1/2 असतं. 1/2 म्हणजे 2 वरती 1 जास्त. 2 वरती 1 जास्त म्हणजे 3 असणार. कोण? ए. आणि हा किती असणार? 2. ठीक आहे. नंतर पुढे काय सांगितलंय? बी सी पेक्षा 50% कमी कार्यक्षम आहे. बी जो कोणी आहे सी पेक्षा कमी कार्यक्षम आहे 50%. 50% 1/2 म्हणजे मला सांगा हा जो बी असणार आहे, जर हा सी 2 असेल तर हा किती असणार आहे? 1. ठीक आहे. मला ABCचा रेशो पाहिजे, तर मग बी ची किंमत सेम करायची. इथं 2 आहे, इथं 1 आहे. याला कितीने गुणावं लागणार? 2नी. अरे गुणावं लागणार का? ठीक आहे. म्हणजे A:B:C किती भेटणार तुम्हाला? 3, हे 2 आणि 2 2 किती भेटणार? 4. भेटलं का हे? ठीक आहे. नंतर मला सांगा, जर तर बी एकटा तेच काम किती दिवसात पूर्ण करू शकेल? इफिशियन्सी भेटली ए बी आणि सी ची. तिघं मिळून 3 आणि 2 5, 5 आणि 4 किती होणार? 9. अरे बरोबर का? इफिशियन्सी 9 आहे. इफिशियन्सी 9 आहे आणि 8 दिवसात काम करता म्हणजे 9 किती काम असणार? 72. काम कसं काढतो? वर्क बरोबर का असतं? इफिशियन्सी इंटू काय असतं? टाईम. 9 8 72 म्हणजे 72 पेन बनवायचे. आता हे 72 पेन एकटा ते कोण करेल? बी. बीला 72 पेन एकट्याला बनवायला बीची इफिशियन्सी किती आहे? 2. म्हणजे 72/2 म्हणजे किती दिवस लागेल रे? 36 दिवस. 36 दिवस लागेल त्याला. काय काय केलंय कळलं का? कशी इफिशियन्सी तुमची सारखी येत होती? जबरदस्त. कोणत्या? बत्तीस. लेस इफिशियंट घेतलं तरी काहीतरी चुकत असेल तुमचं. नव्हतंच ना. चला फास्ट फास्ट चला रे. काल खरं सांगा आईची शपथ, घरी किती जणांनी शीट सोडवली ती? नाही. जबरदस्त. इथं आल्यावरच उघडत जाते. उगच बनवून टाकून देतो ना पहिले. मला काही कामं नाही आयुष्यात. दररोजचे दररोज टाकून द्यायचे 10-15 क्वेश्चन, तर मी पहिलेच टाकतो उगच. करू कर रफ्याला. लिहून झालं हे? कोणाची इफिशियन्सी किती आहे ती इफिशियन्सी काढा आणि संपवा. करू. लिहून झालं का? पुढच्या क्वेश्चनचं का? मी म्हणलं आता याच्यात 45 कसं जाणं? 45 का? 16 नंबरचा क्वेश्चन ना? नाही, चुकलंय. A2 पकडला, B1 पकडला. हो 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 सारखंच आहे ते, करायची गरज नाही. बरोबर आहे. जबरदस्त.
जबरदस्त, तरी चुकलं. सांगतो कसं, नीट लक्ष द्या, क्वेश्चनला नीट समजून घ्या. आता मी जे सांगतोय ते बुद्धीला पडतं का बघा. ए हा बी पेक्षा दुप्पट. ए कोणापेक्षा दुप्पट रे? बी पेक्षा दुप्पट, म्हणजे हा एक असेल तर हा दोन, आणि सी ला बी पेक्षा तिप्पट. सी जो कोणी आहे बी पेक्षा तिप्पट, म्हणजे हा एक असेल तर हा किती असणार? 3. हे वाक्य मांडलेले कळले का? बोला. ठीक आहे. वेळ लागतो म्हणे, वेळ लागतो. हे काय दिलंय तुम्हाला? टाइम. वेळ लागतो म्हणजे काय? टाइम आहे. इफिशियन्सी करे ही नाही, हा टाइमचा रेशो आहे. ठीक आहे. टाइम बघा, टाइम काय दिलाय? A:B:C. इफिशियन्सी आणि टाइम वेगवेगळ्या गोष्टी आहे. ठीक आहे. यांचं बघा, बी इथं पण एक आहे, इथं पण एक आहे, ताणच नाहीये. ए लिहून टाका 2, बी लिहा 1 आणि सी लिहा 3. लिहिलं? मी तुम्हाला मागे पण सांगितलं होतं, इफिशियन्सी आणि टाइमचं कधी जमत नाही. ठीक आहे ना, भावकीवाली कंडिशन असते म्हणलं. हे जेव्हा तुमची इफिशियन्सी जास्त तेव्हा तुम्हाला टाइम जे असणार ते कमी लागणार. ते असं काहीतरी लिहून दिलंय. मला वाटतं टाइम अँड वर्कमध्ये 3रं किंवा 4थं लेक्चर पूर्ण याच्यावरती आहे, इफिशियन्सी आणि टाइमचा रेशो काढण्यामध्ये. ठीक आहे. 2 गोष्टी असल्या तर डायरेक्ट क्रॉस केलं असतं, तेव्हा सांगितलं होतं. इथं 3 गोष्टी आहे, 3 गोष्टी असतील, 3, 1 आणि 2 यांचा एलसीएम किती येतो रे? लसावी किती येतो? 6. अरे बरोबर का? याला 6 करण्यासाठी कितीने गुणावं लागणार रे? 3ने. याला 6 करण्यासाठी कितीने गुणावं लागणार? 6नेच. याला 6 करण्यासाठी किती? 2ने. ही झाली त्यांची इफिशियन्सी. 3, 6, 2. आलं? आता मला सांगा, त्यांनी काय सांगितलंय? देन नंतर जर त्यांनी एकत्र काम केले तर काम किती दिवसात पूर्ण होते? 15 दिवसात. तर टोटल काम काढतील ना, टोटल वर्क कसं काढणार? टोटल वर्क 6 आणि 3 9, 9 आणि 2 11. 11 गुणिले किती आहे? 15. गुणाकार करू नका, हे टोटल काम आहे, पूर्ण काम आहे. पूर्ण काम कोणाकडून करून घ्यायचंय? एकटा ए. 11 गुणिले 15 टोटल काम भागिले ए कडून करून घ्यायचंय. त्याची इफिशियन्सी 3. 3 1 3, 3 5 15. 11 5 किती रे? 11 5 55. एकटा ए ते काम किती दिवसात पूर्ण करणार? 55 दिवसात पूर्ण करणार. क्वेश्चन लक्षात येत आहे का? बोला. ठीक आहे. या सगळ्या गोष्टी 3ऱ्या आणि 4थ्या लेक्चरमध्ये पूर्ण इन डिटेलमध्ये आहेत. त्याच्यासाठीच पहिले 4 लेक्चर जवळपास मी तुम्हाला सगळ्या कन्सेप्ट समजवण्यात सांगितले. ठीक आहे ना. कसलाही क्वेश्चन आला, काहीही दिलेलं असलं तरी तुम्हाला जमलं पाहिजे. काय देताय ते बघा. नुसतं दनादन संख्या भेटल्या, डायरेक्ट टाइम दिलेला असू द्या, इफिशियन्सी असू द्या, तुम्हाला काही घेणं नाही. डायरेक्ट त्यालाच इक्वेट केलं 45 म्हणे, जे की ऑप्शनमध्येच नाही आहे. लिहून घ्या हे. चला, लिहून झालं? तिथे लिहून घ्या, टाइम आणि कार्यक्षमता ह्या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. लिहा, तिथं लिहा, काही फरक पडत नाही. चांगलं स्पष्ट सुस्पष्ट मराठीत लिहा. आम्हाला काही घेणं नाही, आम्हाला फक्त रेशो भेटला पाहिजे म्हणून बस. आम्ही डायरेक्ट इक्वेट करतो आणि सोडवतो. बाकीची दुनिया कुठं जाऊ द्या. करू रफेला घ्या, ट्राय मारा, याचं उत्तर काढा. तुम्हाला म्हणलं ना, सगळे क्वेश्चन, सगळ्या गोष्टी ज्या तुम्ही बघणार आहे त्या सगळ्या लेटेस्ट अपडेटवाल्या गोष्टी आहेत. 1 नंबर क्वेश्चन आहे सगळेच्या सगळे. कन्सेप्टला व्यवस्थित समजून घ्या, व्यवस्थित ट्राय मारा, काहीच अडचण येत नाही. किती गचाळ क्वेश्चन आला, कसलेही क्वेश्चन असले तर तेच मेथड, तेच फंडे, त्याच गोष्टी वापरतोय मी. तुम्हाला मी UPSCला आलेला, काल परवा आलेला पेपरला तो पण क्वेश्चन सोडून दाखवतो.
तो तर एकदम चिल्लर वाटेल तुम्हाला हे जर कळलं तर. चला सोडवता काय सांगू? लावा ताकद, क्वेश्चनला अटेम्प्ट करा फास्ट. आजच्या दिवसातच सोडवायचा आहे क्वेश्चन. आम्हाला टोटल कामच काढता येत नाही म्हणा. मजा तर तिकडे आहे. चला इकडे लक्ष द्या. नका राहू द्या, सुटल नाही तर राहू द्या. लक्ष द्या, बंद करा लिहिणं सगळ्यांनी. आता जे लिहिताना दिसन पेन गायब करत मी. किती लय मोठं काम करता तुम्ही. एक काम किती दिवसात संपवतो रे? 20 दिवसात. ठीक आहे. आता ए बी पेक्षा 25% अधिक कार्यक्षम आहे. 25% म्हणजे 1/4 करे. 1/4 म्हणजे 4 वरती 1 जास्त, म्हणजे हा 5 आणि हा 4. कळलं का? हे पटकन जमलं पाहिजे. 25% अधिक 25% म्हणजे 1/4 जास्त आहे, 4 वरती 1 जास्त म्हणजे 5. कोण जास्त आहे? ए जास्त आहे. नंतर सी बी पेक्षा 20% जास्त आहे. 20% म्हणजे काय असतं राजांनो? 20% म्हणजे असतं 1/5. 5 वरती 1 जास्त, 5 वरती 1 जास्त म्हणजे किती असणार? 6. सी बी पेक्षा 5, सी बी पेक्षा जास्त कार्यक्षम आहे. सी जास्त आहे, 5 वरती 1 म्हणजे किती असणार? 6. आणि हा असणार 5. अरे आहे का? आता मला रेशो समान करायचा आहे. बी इथं 4 आहे, इथं 5 आहे. मग इथं किती गुणणार तुम्ही? 5 नी 4 नी. आणि इथं किती गुणणार? 5 नी. मग याला पण 4 नी गुणणार आणि याला पण 5 नी गुणणार. 5 5 25, 5 चोक 20. हे ए, हे बी आणि हे सी. साइन चोक किती? 24. आलं का? 25 24 20 यांना कोणत्या एका संख्येने भाग जातो का रे? ए आणि सी 5 दिवस काम करतात. ठीक आहे. पहिले तर टोटल काम काढून घेऊ आपण. मला सांगा, ए जर एची इफिशियन्सी 25 आहे, एची इफिशियन्सी किती आहे? 25. ठीक आहे ना. एची इफिशियन्सी 25 आहे आणि तो 20 दिवस काम करतो. टोटल काम 25 गुणिले 20, टोटल काम झालं 500 पेनचं. टोटल काम झालं 500 पेनचं. अरे झालं का? ठीक आहे. त्याच्यानंतर आता त्यांनी काय सांगितलंय की ए आणि सी 5 दिवस एकत्र काम करता. ए आणि सी 5 दिवस एकत्र काम करता. ए प्लस सी, ए प्लस सी. 25 आणि 20 किती? 25 आणि 24 किती रे? 49. आणि किती दिवस काम केलं त्यांनी? 5 दिवस. 49 5 किती? 5 5 25. 49 10 किती? 490. 490 अर्धे किती? 400 अर्धे किती? 290 अर्धे किती? 45, म्हणजे 245 पेन यांनी बनवले. 500 पैकी 245 बनवले, तर उरले किती पेन रे? 250 250 500 होतं ना, त्याच्यामध्ये 5. उरलेलं काम, टोटल काम किती आहे? 500. 500 मायनस 245 म्हणजे काम बाकी, उरलेलं काम 255 पेन बनवायचे. आणि हे कोण बनवणार आहे? बी बनवणार आहे. एकटा बी किती दिवसात बनवेल? बी एका दिवसात किती पेन बनवतो? 20. 20 म्हणजे 5 चोक 20, 5 5 25, 5 1 5, 51/4 म्हणजे 4 1 4, 4 1 4, 1 उरला. 4 दुने 8, 3 उरले. असा तो ऑप्शन दिसत नाही. ए सी पेक्षा मोर इफिशियंट आहे. काय आणले?
ए सी, अच्छा, ए बी पेक्षा 25% अधिक कार्यक्षम आहे, बरोबर आहे. सी बी पेक्षा 20%, सी जो आहे तो बी पेक्षा 20% अधिक कार्यक्षम आहे. 6-5, सी जास्त आहे. हो, कळलं. इंग्लिश आणि मराठीमध्ये क्वेश्चन वेगळा आहे. जर मराठीवाला वाचला तर गडबड होईल. मराठीवाला वाचला तर असं काहीतरी उत्तर येतं आहे जे की ऑप्शन पण नाही आहे. ठीक आहे, मग क्वेश्चनला आपल्याला इंग्लिशवाला घेऊन बघू आपण आता. ठीक आहे, इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये काय बदल आहे ते बघा एकदा. चला, इंग्लिश पण शिकून घेऊ आता थोडीशी. त्यासाठीच इंग्लिशमध्ये टाकलं आहे. ए कॅन डू अ सर्टन वर्क इन 20 days. एक काम आहे ए 20 दिवसात करतो. ठीक आहे, बी इज 25% मोर इफिशियंट दॅन ए. अरे इथं तर बी जास्त इफिशियंट दाखवलं आहे. बी मोर इफिशियंट दॅन ए, ए पेक्षा बी जास्त इफिशियंट आहे. म्हणजे ए जर 25% आहे, 25% म्हणजे काय असणार, 1/4. 1/4 म्हणजे जर ए 4 असेल तर बी किती असणार, 5 आहे. नंतर इफिशियंट आहे. आणि सी जो आहे तो 20% मोर इफिशियंट बी पेक्षा. सी जो कोणी आहे तो बी पेक्षा 20% म्हणजे 1/5 होतं. अरे येतं का. आणि कोण मोर इफिशियंट आहे, सी इफिशियंट मोर आहे, म्हणजे 5 आणि 1 6 सी आहे. आणि हा किती असणार आहे, 5. बरोबर. मराठीवाला क्वेश्चन रॉन्ग आहे, इसमें गडबड है दया, झोल. ठीक आहे, मग आता बी आपल्याला समान पाहिजे, तर बी दोन्हीकडे 5-5 आहे, काही करायची गरजच पडली नाही. 4, 5 आणि 6. आता मॅच होईल उत्तर. ठीक आहे, 4, 5, 6 हा त्यांचा कशाचा आहे, इफिशियन्सीचाच रेशो आहे. ठीक आहे, ए 20 दिवसात काम करतो तर टोटल काम भेटून जाईल, टोटल वर्क किंवा टोटल काम म्हणू आपण त्याला. टोटल काम कसं भेटणार, एचं का एची इफिशियन्सी किती आहे, 4, आणि 20 दिवस काम करतो, 4 गुणिले 20, 20 किती, 80. हे झालं टोटल काम. कळलं का. पहिले ए आणि सी ने किती दिवस काम केलं सोबत, 5 दिवस. ए आणि सी 5 दिवस सोबत काम करता, 5 दिवस. ए आणि सी ची इफिशियन्सी किती, 10. 10 5 किती रे, 50 पेन बनवले. मला सांगा ना, 80 मधून 50 गेले तर उरले किती पेन, 30. आणि हे 30 पेन कोण बनवणार, बी अलोन, बी एकटा बनवणार. बी ची इफिशियन्सी किती, 5. 5 सक 30. तर बी किती दिवस उरलेले काम पूर्ण करणार, 6 दिवसात पूर्ण करणार. आलं. ठीक आहे, असं पेपरला पण होऊ शकतं. पेपरला पण त्यांनी सांगितलंय, जेव्हा जेव्हा कधी मराठीवाल्या क्वेश्चनमध्ये काही प्रॉब्लेम वाटला तेव्हा तुम्ही कोणता क्वेश्चन वाचणार, इंग्लिश. ठीक आहे, हीच प्रॅक्टिस करून घ्यायची आपल्याला. म्हणून मुद्दामून चुकीच ठेवला क्वेश्चन, असं काही नाही चुकला असेल तो. ठीक आहे, 17 नंबर क्वेश्चन चुकीचा आहे. आणखीन एक मागे एक कोणता तरी क्वेश्चन चुकीचा होता ना, नाही का, त्याच्यामध्ये काहीतरी. हां, आता हे गुगल ट्रान्सलेटने असं कसं केलं असेल बरं यांनी, अवघड आहे. मग मी झोपेत गुगल ट्रान्सलेटमध्ये टाकलं त्याला, तरी पण तर ते इंग्लिशमध्ये तर बरोबर आहे म्हणल्यावर हिंदीमध्ये मराठीत तर बरोबर यायलाच पाहिजे यार. बघू नंतर काय. चला, 6 डे हे कळलं का. क्वेश्चनची लेवल बघा कसली आहे, तुमचं टाइम अँड वर्क कोणत्या लेवलला चाललंय प्रिपेअर होऊन. झालं लिहून. लिहून झालं का सगळ्यांचं, जायचं पुढे, मारा पुढचा ट्राय. ए ची कार्यक्षमता बी च्या दुप्पट आहे, बी ची कार्यक्षमता सी च्या दुप्पट आहे. ए आणि बी एक काम 5 दिवसात पूर्ण करू शकतील, तर बी ला एकट्याने काम पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळ, मारा ट्राय. हे तर जमलं पाहिजे, याच्यात तर काय असं विशेष नाही.
कार्यक्षमतेबद्दलच बोलतोय, नवीन असं काही नाहीये. जबरदस्त. चला एकाच आन्सर आला तर चालले जाऊ आपण आता. ए ची कार्यक्षमता लक्ष द्या रे, बी च्या दुप्पट आहे. नंतर बी ची कार्यक्षमता सी च्या दुप्पट आहे. बी ची कार्यक्षमता कोणाच्या दुप्पट आहे? सी च्या. हा एक असेल तर हा दोन असणार. आता बी ची किंमत दोन्हीकडे सेम पाहिजे. इथं दोन आहे ना, इथं दोन आणता येईल. कितीने गुणावं लागणार? दोनने. इकडे गुणायची गरज नाही, याला पण दोनने गुणणार. दोन दुने किती होणार? हे दोन दुने किती? 4. याला दोनने गुणलं 2, इकडे 2 आहेच, आणि सी किती असणार? 1. ठीक आहे. आता त्यांनी काय सांगितलं बघा, जर ए आणि बी एक काम 5 दिवसात पूर्ण करता, म्हणजे टोटल काम भेटून देईन. ए आणि बी ची इफिशियन्सी, ए आणि बीच ना, 4 आणि 2 किती रे? 4 आणि 2 6. आणि किती दिवस काम करता ते? 5. 5 दिवसात पूर्ण काम करता, म्हणजे 6 पंचे किती रे? 30. हे झालं टोटल काम. टोटल काम झालं. जर बी ला एकट्याने काम पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळ, मला सांगा, फक्त बी ला एकट्याला काम करायचंय. बी ला 30 पेन बनवायचे, बी करणार आहे काम. मग 30 पेन, बी ची इफिशियन्सी किती आहे? 2. 30 भागिले 2 म्हणजे किती दिवस लागेल रे? 15 डेज लागेल. संपलं. काहीच नवीन नाही केलं. टोटल काम काढता आलं पाहिजे, आणि ज्याच्याकडून काम करून घ्यायचंय त्याची इफिशियन्सी माहित पाहिजे. संपलं. चला ओके, कळलं हे? ठीक आहे, पुढे चला. एक्स वाय झेड आर इन द रेशो. हा रेशो जो आहे ना, तो 1:4:5 असेल. एक्स वाय झेड. हो, 1:45 असा तर रेशो नसणार, आणि 3 जणांचा असा रेशो कसा असेल? ठीक आहे, इफिशियन्सीचाच रेशो आहे. इफ दे कम्प्लीट द वर्क टुगेदर इन 12 days, पूर्ण काम सगळे मिळून 12 दिवसात कम्प्लीट करता, तर पूर्ण काम किती आहे? 4 आणि 1 5, 5 आणि 5 10, 10 गुणिले 12, 12 10 किती? 120 पेन. बर, 120 पेन. then how many days X alone complete the 50% work? 50% म्हणजे याच्या अर्ध काम. 120 पेनचे अर्ध काम किती? 60 पेन बनवायचे, आणि हे 60 पेन अर्ध का बर केलं रे? एक्स ला अर्धच काम करायचं, याच्या अर्ध, हाफ. अर्ध म्हणजे हाफ, अर्ध करून टाकलं. 60 पेन बनवायचे. कोणाला बनवायचे? एक्स ला. एक्स ची इफिशियन्सी किती आहे? 1. 60 भागिले 1 म्हणजे किती असणार? 60 दिवस लागणार त्याला. कोणाला लागणारे दिवस आहे? हे एक्स ला लागणारे दिवस. आलं हे? कळलं हे? चला करू रफ, जाऊ पुढे, मारा ट्राय. पी क्यू आर यांची इफिशियन्सी, आता फास्ट चला. पी क्यू आर यांची इफिशियन्सी 2:3:5 इफिशियन्सीच आहे. हां, आर कॅन कम्प्लीट द वर्क इन 12 लेस डेज दॅन क्यू. आर आणि क्यू यांच्यामधला फरक आहे. किती दिवस कमी घेतोय तो? 12 दिवस कमी घेतोय. कोण कोणापेक्षा दिवस कमी घेतोय? आर मायनस क्यू. बरोबर. 5 मधून 3 गेले, 2 रेशो. 2 रेशो बरोबर 12 डेज, म्हणजे 1 रेशो बरोबर किती असणार? 6. ठीक आहे, तर एकटा पी ते काम किती दिवसात करेल? एकटा पी ते काम किती दिवसात करेल? पहिले तर काम काय? 2 आणि 3 5, 2 3 5 यांचा एलसीएम किती येणार? 30. 30 पेन बनवायचे. ठीक आहे, 30 पेन बनवायचे. तीस पेन एकटा पी 2 म्हणजे 15 नाही, हा 6 दिवस घेतोय, 12 डेज लेस घेतोय. लावर डोकं त्याला. आर क्यूला 12 दिवस कमी लागतात. बघा एकदा, बघा काही चुकलं का?
तुम्ही जी चुकी केली ती पण मी पण केली. कसं रे? मला सांगा हे कशाचं दिलंय? ही इफिशियन्सी आहे. अरे बरोबर का? ही काय इफिशियन्सी, कार्यक्षमता, बरोबर. आणि हे 12 काय आहे? डेज. डायरेक्ट इफिशियन्सी आणि काम कसं काय इक्वेट होईल? म्हणून जर इफिशियन्सी 12 असेल तर टाईमचा रेशो काढून घेऊ ना आपण. 12 दोघांमधला टाईमचा डिफरन्स दिलाय ना तुम्हाला, मग टाईमचा रेशो काढून घेऊ. 2, 3 आणि 5 यांचा एलसीएम येणार 30. अरे येणार का? लसावी 30. याला 30 करण्यासाठी किती गुणावं लागणार? 15नी. याला 30 करण्यासाठी 10नी गुणावं लागणार. आणि याला 30 करण्यासाठी किती गुणावं लागणार? 6नी. ठीक आहे. आता आर आणि क्यू, आर आणि क्यू, आर जो आहे, आर कॅन कम्प्लीट द वर्क 12 डेज लेस दॅन क्यू. आर आणि क्यू मधला फरक आहे. कितीचा फरक आहे रे आर आणि क्यू मधला? 10 आणि 6 म्हणजे 4 रेशो. 4 बरोबर किती येणार? 12 डेज. कळलं का आपलं काय चुकलं होतं? आपण कशासोबत इक्वेट करत होतो? आपण डायरेक्ट इफिशियन्सी आणि टाइमला डेजला घेत होतो. तसं नाही जमणार. डेज मध्ये पाहिजे तर मग टाइम माहीत पाहिजे. ठीक आहे. मग 4 बरोबर 12, 4 एक 4, 4 त्रिक 12, 1 बरोबर किती असणार? 3. 1 बरोबर 3 तर 15 रेशो बरोबर टाइम. तर तुम्हाला कोणाकडून करून घ्यायचं आहे? पी कडून. पी किती दिवस लावतोय? 15 गुणिले 3, 15 त्रिक किती? 45 डेज. संपलं. कारण की याचे जे दिवस आहे ते 15च्या रेशोमध्ये, 15 रेशोमध्ये, आणि 1 रेशोची किंमत किती आहे? 3. तर 15 त्रिक किती येणार? 45 डेज. असं घ्या लिहून त्याला. आले हे? कळला दोघांमधला फरक कळला का? हां, घ्या लिहून. चला पुढचा क्वेश्चन बघा. रफ करायचं याला. पुढचा क्वेश्चन बघा. एक्स आणि वाय मिळून सांगितलंय एक काम किती दिवसात करता? 10. वाय आणि झेड तेच काम किती दिवसात करता? 12. झेड आणि एक्स तेच काम किती दिवसात करता? 15. इथून यांचं काम भेटणार पूर्ण किती रे? 60. मग 60 भागिले 10, 6, 5 आणि हे 4. मग तुम्हाला मी सांगितलं होतं हे जर तुम्हाला दोनदा झेड, दोनदा वाय, दोनदा एक्स दिसत असेल, 2x 2y 2z येणार. म्हणजे यांची बेरीज जी 15 येते ती दोनदा एक्स, दोनदा वाय, दोनदा झेड, म्हणजे एक्स प्लस वाय प्लस झेड तुम्हाला घ्यायचं असेल तर 15/2. 15/2 म्हणजे किती असणार? 7.5. हे कळलं का कसं? हे कळलं. कारण की इथं जर बेरीज केली तर 2x 2y आणि 2z भेटणार. मग हे 2 कॉमन घेतले, इकडे गुणाकार तिकडे आले तर भागाकारात. हे डायरेक्ट कळलं पाहिजे. तेव्हा पण सांगितलं होतं एक्स प्लस वाय प्लस झेड 7.5 आहे. तर नंतर तुम्हाला ते काम कोणाकडून करून घ्यायचं आहे? एकट्या एक्स कडून करून घ्यायचं आहे. तर मग एक्सची इफिशियन्सी माहीत पाहिजे. एक्सची किंमत काढायची आपल्याला. एक्सची किंमत काढायची तर वाय आणि झेड प्लस दिलेलं असेल कुठेतरी. इथं दिलंय वाय आणि झेड. किती इफिशियन्सी? 5. हे 5 इकडे प्लस आहे, तिकडे गेलं काय होणार? मायनस. मग 7.5 मधून 5 गेलं तर एक्सची इफिशियन्सी भेटणार 2.5. ठीक आहे. एक्सची इफिशियन्सी 2.5 आहे, त्याला किती पेन बनवायचे? 60. 60/2.5. मग हा जर पॉईंट गायब केला तर हे बनणार 600/25. 25 एक 25, 25 दुने 50, 10 उरले 100 झाले, 25 चोक 100. म्हणजे किती दिवस लागेल रे? 24 दिवस. किती दिवस लागणार? 24 दिवस. ज्याच्याकडून काम करून घ्यायचं आहे त्याची इफिशियन्सी काढावं लागणार तुम्हाला पहिले. चला घ्या लिहून.
5 कसे आले 7.5 मधून हे 5 y प्लस झेडची इफिशियन्सी किती 5. आपल्याला एक्सची पाहिजे ना एकट्याची. जर मला वायच्या कडून काम करून घ्यायचं असेल तर एक्स आणि झेड टाकलं असतं. काय वायर पाहिजे का? ठीक आहे चला घ्या पुढचा क्वेश्चन. पुढचा क्वेश्चन फास्ट ट्राय मारा आता जमला पाहिजे. घ्या ए आणि बी मिळून एक काम किती दिवसात करता रे 16. बी आणि सी मिळून तेच काम किती दिवसात करता 24. आणि ए आणि सी मिळून तेच काम किती दिवसात करता 12. तर मग एकटा सी ते काम किती दिवसात करणार. पहिले काम काढणार काय मला सांगा. 48 येणार का 48 16 त्रिक 48 24 दुने 48 आणि 12 चोक 48. अरे बरोबर का. तर हे 4 आणि 3 7 आणि 2 9 9 भागिले 2 केलं तर म्हणजे ए प्लस बी प्लस सी आलं. ए प्लस बी प्लस सी बरोबर किती येणार 4.5. तुम्हाला कोणाकडून करून घ्यायचं आहे सी कडून. सी कडून जेव्हा करून घ्यायचं असेल ए प्लस बी कुठंतरी असेल. ए प्लस बी ची इफिशियन्सी किती 3. मग 4.5 मधून 3 गेलं किती उरणार 1.5. ठीक आहे 48/1.5. 48/1.5 म्हणजे 480 आणि 15 15 त्रिक 45 आणि नंतर 3 उरले 15 दुने 30. किती दिवस लागेल 32. ठीक आहे कळलं का आता. हे हाफ 9ला 2 का बरं बघतोय 2A 2B 2C मुळे. मला वाटलं होतं आज संपून जाईल हे. 22 35 आणखीन 10 क्वेश्चन बाकी याच्यातले. एक लेक्चर लागेल आणखीन. चला करू रफ याला. दन 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 ट्राय करा. घरी बघूच नका त्याला. घरी खूप टाइम भेटतो मला. शीट ऑलरेडी तुम्हाला टेलिग्रामवरती टाकलेले असता पण ते तुम्हाला पाहून होत नाही. चला ए आणि बी मिळून एक काम किती दिवसात करता 20. बी आणि सी तेच काम 30 आणि सी आणि ए 24. यांचा एलसीएम किती येतो रे 120. अरे बरोबर का. ठीक आहे म्हणजे हे किती येणार 6. हे किती येणार 4 आणि हे किती येणार 5. 6 आणि 4 10 10 आणि 5 15 15 भागिले 2 म्हणजे किती येणार 7.5. डायरेक्ट लिहू का 7.5. ठीक आहे तर एकटा ए ते काम किती काम आहे 120 आणि ए ची इफिशियन्सी काढावं लागेल तुम्हाला. ए ची इफिशियन्सी काढायची म्हणजे बी प्लस सी. बी प्लस सी किती आहे 4. 7.5 मधून 4 गेले तर किती होणार 7.5 मधून 4 गेले तर 3. 2.5 का 3.5. 3.5 का 2.5. 3.5. 4 आणि 3 7 होतं 7.5 आहे 3.5 म्हणजे 120/3 म्हणजे 2.5 इन 7.5 मधून 4 गेले 5 आणि 4 7तून 4 गेले 3. हा म्हणजे आता काय मोजून दाखवू का 1 2 आता. हा 1200/35. ठीक आहे चला भाग देऊ याला. 5 7 35. 5 दुने 10 2 उरले 5 चोक 20 आणि 0 240. पॉइंट मध्ये कर 7 1 7 7 त्रिक 21 3 उरले 7 चोक 28. पॉइंट मध्ये नाही आहे. सी आणि ए 24. एकटा ए ते काम किती दिवसात करू शकता. हाऊ मेनी डेज ए कॅन अलोन कम्प्लीट 7 ऑफ द वर्क. अरे थांबा काम पूर्ण नाही करायचंय 7 वर्क काहीतरी दिले त्यांनी. क्वेश्चन बघून घेऊ काही प्रॉब्लेम आहे का.
हा, इथं एकटा ए ते पूर्ण काम नाही करायचंय, एकटा ए ते काम 7/12 काम करायचंय, म्हणजे पूर्ण काम करायचंच नाहीये, 7/12 काम त्याच्यापैकी. आता बघा इथपर्यंत तर सेम आहे, इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. इफिशियन्सी काढली, ए कडून काम करून घ्यायचंय, फक्त काम किती करायचं होतं इथं पण दिलं, एकटा ए ते काम पूर्ण काम नाही, एकटा ए, एकटा क्वेश्चन मध्ये बघून घ्या, एकटा ए त्या कामाचा 7/12 भाग किती दिवसात पूर्ण करेल असं पाहिजे. किती दिवसात पूर्ण करेल, ठीक आहे, किती दिवसात पूर्ण करेल. आता मला सांगा, पूर्ण काम आहे 120, 120च्या किती भाग करायचा आहे, 7/12, ठीक आहे. हे 12 × 12, 12 10 120, 10 आता किती 70 काम करायचं आहे. कोणाला करायचं आहे, ए ला. ए ची इफिशियन्सी 3.5 आहे, म्हणजे हे बनणार 700/35, 35 × 35, 35 × 70, 20, म्हणजे किती येणार 20 डेज. आलं का. बरं आहे, ते आपल्याकडे ओरिजिनल क्वेश्चनची शीट आहे म्हणून काही नाही, नाही त्याच्यात दिवस गेला असता आपला. 7 काय आला तर कुठून आला 7, एक ते 7 पहिलेच गडूळ नंबर. पूर्ण काम नव्हतं करून घ्यायचं, त्या कामाचा 7/12 भाग करून घ्यायचा होता ए कडून, तर किती दिवसात होईल. क्वेश्चन कळला का सगळ्यांना. ते क्वेश्चन नंबर लिहून ठेवा बरं, जे जे चुकीचे येते त्या क्वेश्चन मध्ये मला ते सांगा नंतर, मग त्या क्वेश्चन मध्ये बदल करून घेतो. ती PDF तशीच फिरत राहील वनव्यासारखी, मग परत मला शोधावं लागत जाईल दरवेळेस. चला बस, लय आला आज, माझी कार्यक्षमता संपली आहे. तुमची पण का, अच्छा तुमची तर संपायला नाही पाहिजे, तुम्ही ते अनुलोम विलोम करा, मग तुमची कार्यक्षमता संपणार नाही, ठीक आहे. तुम्हाला फक्त ऐकायचं असतं. आज सकाळपासून वेगवेगळ्या बॅचेसला वेगवेगळे लेक्चर, टॉपिक सगळीकडे वेगवेगळे चालू दिवाण्यासारखे. कुठं गणित चालू, कुठं बुद्धिमत्ता चालू, कुठं कोडिंग डिकोडिंग चालू आहे, तर कुठं मेन टाइम वर्क चालू आहे. संध्याकाळी परत मिश्रणे चालू आहे, मिक्सर आणि लिगेशन, दिवसभर हेच करत राहा. हां, किती टाकायला पाहिजे मग, तुम्हाला पैसे भेटतात ना, आम्हाला काय है ना. चला आता मला वाटतं की किती क्वेश्चन झाले रे याच्यातले, एक 24 आणि 10 क्वेश्चन याच्यातले बाकी. आता 2 मिनिटात पुढचा हे ऐकून घ्या एकदा. आता काय काय बाकी आहे बघा, तर इथेच लिहितो. 10 क्वेश्चन यातले बाकी आहे, ते मंडेच्या लेक्चरमध्ये कंप्लीट होऊन हे 10 क्वेश्चन कंप्लीट झाले सोमवारी, ठीक आहे ना. नाही शनिवारी लेक्चर जरी असलं तर शनिवारी जो रेग्युलरमध्ये टॉपिक चालू आहे तो डिस्कस करत नाही आपण, ठीक आहे ना. हां, वा वा, मग तर लयच भारी, सोन्याहून पिवळं, ठीक आहे. मग 10 क्वेश्चन हे जे आहे ना ते आपण सोमवारी बघू, आणि हे 10 क्वेश्चन झाले म्हणजे तुमचा हा टाईप क्लिअर होऊन जातो. सोमवारी हा टाईप संपून याच्यातला तो MDH वाला जो टाईप आहे, अपॉन काम, मेन टाइम वर्क, हे मेन टाइम डेज, MTD भागिले काम, तो वाला टाईप सोमवारी चालू होऊन जाईल. सोमवारी तो टाईप चालू होईल आणि 2 ते 3 दिवसात तो टाईप संपेल. म्हणजे टाइम अँड वर्क सगळ्या लेवलचं तुमचं एक बुधवार किंवा गुरुवारपर्यंत सगळं कंप्लीट राहील, सगळं. त्याच्यात तो UPSC क्वेश्चन पण बघून घेऊ आपण, ते दोन्ही क्वेश्चन टाकाय आज घेतले असते पण जाऊ दे, आज आता सोमवारी बघून घेऊ, ठीक आहे. चला, नाही हीच फाईल आहे त्याची का, पुढच्या क्वेश्चनची का, नाही पुढच्या क्वेश्चनची फाईल मी मंडेला टाकल, ठीक आहे. चला, गुड डे टू ऑल.